पंढरपुरात नगरपालिका निवडणुकीची मोर्चे बांधणी सुरू झाली आहे। भाजपने स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे, तर दुसरीकडे परिचारक विरोधी भाजप आघाडीत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीवरून घमासान सुरू झाले। ऐनवेळी प्रणिता भालके यांनी इच्छुक असल्याचे जाहीर केले, त्यामुळे माजी नगराध्यक्ष साधना भोसले यांनी ही नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवण्यावर आपण ठाम असल्याचे जाहीर केले। त्यानंतर नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीवरून भाजप विरोधी आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता वर्तवली जाते। भाजप विरोधी आघाडीसाठी पुढाकार घेणारे आमदार अभिजित पाटील हे कोणती राजकीय भूमिका घेतात याकडेही लक्ष लागून राहिले आहे। दरम्यान पालिका निवडणूक भाजप नेते माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या नेतृत्वाखाली लढवली जाणार आहे। परिचारकांनी मागील काही दिवसांपासून तशी तयारी केली आहे, तर दुसरीकडे मारून मुटकून परिचारक विरोधी आघाडी करण्याचे आमदार अभिजित पाटील, मनसे नेते दिलीप धोत्रे यांचे प्रयत्न सुरू आहेत। दिलीप धोत्रे यांनी आघाडीसाठी अनेक बैठकाही घेतल्या आहेत, तथापि नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीवरून आघाडीच्या नेत्यांमध्ये वाद विकोपाला गेलाय। भगीरथ भालके यांच्या पत्नी प्रणिता भालके या देखील निवडणूक लढण्यावर ठाम असल्याची माहिती आहे। त्यामुळे माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले व त्यांच्या सहकाऱ्यांनी भालके यांच्या उमेदवारीला स्पष्ट विरोध केलाय। त्यामुळे परिचारक विरोधी आघाडीत फूट पडण्याची चिन्हे असतानाच आघाडीतील अनेक जणांनी नगरसेवक पदाची परस्पर उमेदवारी जाहीर करून सोशल मीडियातून तसा प्रचारही सुरू केलाय। आघाडीमध्ये एकमुखी नेतृत्वाचा अभाव असल्याचेही या निमित्ताने समोर आले आहे। परिचारक विरोधी आघाडीतील प्रमुख सहकार शिरोमणी वसंत काळे, साखर कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे, युवराज पाटील, संतोष नेहतराव यांनीही आपली भूमिका अद्यापही स्पष्ट केलेली नाही। पालिका निवडणुकीत काळे, पाटील व नेहतराव यांच्याही भूमिका महत्त्वाच्या राहणार आहेत। नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीवर आघाडीत एकमत होत नसल्याने आघाडीतील नेते चिंताग्रस्त झाले आहेत। स्वादिष्ट जेवण मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे हॉटेल बडे पीर। फॅमिलीसाठी खास सोय, पार्सलची सुविधा उपलब्ध। आमचा पत्ता लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, दुसरी शाखा मुस्लिम पाशापेठ, जिंदाशहा मदार चौक, सोलापूर। ताज्या घडामोडीसाठी पाहत रहा लोकराज्य न्यूज मराठी।